सैफवरील या हल्ल्याच्या तपासासाठी पोलिसांच्या 7 टीम या तैनात करण्यात आल्या। क्राईम ब्रांच आणि फॉरेन्सिक टीम सैफच्या घरी दाखल झालेली आहे। पोलिसांकडून सीसीटीव्ही ताब्यात घेण्यात आलाय आणि कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे। क्राईम ब्रांच अधिकारी दया नायक हे सुद्धा सैफच्या घरी दाखल झाले। राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। योगेशजी, खरं तर धक्कादायक घटना आहे। हाय प्रोफाईल अभिनेता त्याच्या घरात मुळात चोरीसाठी चोर शिरतात, त्यानंतर त्याच्यावर हल्ला होतो। काय आपली प्रतिक्रिया? आपण या संदर्भातला काही तपशील घेतलाय का? नाही, याबाबत प्रायमरी जी माहिती मिळते, जी कोण व्यक्ती होती ती अगोदरपासूनच सैफ अली खान यांच्या घरामध्ये लपलेली होती आणि अजूनपर्यंत ती व्यक्ती सापडली नाही आहे, परंतु इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। आणि मला वाटतं प्रायमरी फेजवरती इन्व्हेस्टिगेशन नसताना कुठलेही तर्क लावणे हे चुकीचं राहील, परंतु पोलीस डिपार्टमेंट त्यांच्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन करते आणि लवकरच त्या व्यक्तीला पकडले म्हणजे त्याच्यानंतर जे काही त्या हल्ल्याची कारण होती ती समोर येतील। बरं योगेशजी, पण या घटनेचा विचार करायचा झाला तर आता विरोधकांकडून कुठेतरी सवाल उपस्थित केले जात आहेत कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात, कारण हाय प्रोफाईल व्यक्तींच्या बाबतीत असं घडत असेल तर मग सर्वसामान्यांचं नेमकं काय, असा प्रश्न उपस्थित होतोय। नाही बघा, सैफ अली खान हे एका सोसायटीमध्ये एका बिल्डिंग मध्ये राहतात। त्यांचा स्टँड अलोन ती बिल्डिंग नाहीये आणि त्यांच्या घराच्या आतमध्ये एखाद्या व्यक्तीने जर का हल्ला केलेला असेल तर त्याच्यावरती पोलीस डिपार्टमेंटचा काही 100% कंट्रोल असू शकत नाही। आणि म्हणून मला वाटतं इन्व्हेस्टिगेशन होऊ द्या, त्याच्यानंतर कारण लक्षात आल्यानंतर नंतर नक्कीच पुढची कारवाई ही केली जाईल। परंतु ह्या एखाद्या अभिनेत्याच्या घराच्या आतमध्ये झालेल्या घटनेवरनं सरकारवरती टीका करणं किंवा पोलीस डिपार्टमेंटवरती तिथे पोलीस डिपार्टमेंटला बदनाम करणं हे चुकीचं राहील। बरं योगेशजी, आणखी एक प्रश्न असा आहे की क्राईम ब्रांचचे अधिकारी दया नायक सुद्धा आता त्या परिसरामध्ये पोहोचलेले आहेत, त्या घरामध्ये पोहोचलेले आहेत। त्यांचं या केसमध्ये काही संबंध असणार आहे का? ते याची चौकशी करणार आहेत, असा काही तपशील आहे? नाही, आयोग कोण नेमलं ते मला माहिती नाही, परंतु नक्कीच दया नायक यांचा अनुभव बघता ते योग्यरित्या इन्व्हेस्टिगेशन करतील। माझं डीसीपी यांच्याशी बोलणं झालंय आणि योग्य डिरेक्शनने तपास त्यांचा चालू आहे। सगळ्याच गोष्टी मी उघड करणार नाही, परंतु योग्य डिरेक्शन त्यांचा तपास चालू आहे, लवकरच त्या व्यक्तीला पकडलं जाईल। बरं योगेशजी, आणखी एक प्रश्न, आत्ताचा हा त्यांच्या सैफ अली खान यांच्या घरात घुसून झालेला हल्ला असेल किंवा यापूर्वीचा सलमानच्या घरावर झालेला गोळीबार असेल, या दृष्टिकोनातून बॉलिवूडच्या सुरक्षिततेसाठी, अभिनेत्यांच्या सुरक्षिततेसाठी काही विशेष पावलं उचलली जाणार आहेत? बघा, शेवटी मुंबई हे असं शहर आहे की जिथे अनेक फेमस पर्सनॅलिटी हे राहत असतात आणि मग अर्थातच पूर्ण मुंबईच्या सुरक्षेची जबाबदारी मुंबई पोलिसांची असताना या सगळ्यांच्या हाय प्रोफाईल लोकांची देखील सुरक्षेची जबाबदारी आमचीच आहे। परंतु हे असताना त्यांना जर कुठले थ्रेट असतील, त्यांना जर कुठल्या शंका असतील, त्याने देखील पुढे येऊन सांगावं। बऱ्याच वेळेला फेमस पर्सनॅलिटींकडनं अशा गोष्टी पोलीस डिपार्टमेंट पर्यंत वेळेत सांगितल्या जात नाहीत आणि त्यामुळे असे इन्सिडेंट्स होतात। त्यांच्या पर्सनल लाईफ त्यांना बाहेर उघड करायच्या नसतात, त्याची कारणं अनेक असतात। म्हणून मला वाटतं त्यांनी त्यांची प्रायव्हसी राखण्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट सक्षम आहे, परंतु त्यांनी पुढे येऊन अशा गोष्टी त्यांनी काही सांगितल्या पाहिजे जेणेकरून आपण त्याची पूर्वतयारी करू शकतो। बरं योगेशजी, आणखी एक प्रश्न असा आहे की आता काल हा हल्ला झाल्यानंतर वेगवेगळे कयास बांधले जात आहेत, वेगवेगळ्या अँगल जे आहेत ते मांडले जात आहेत, पण तुम्ही अधिकृत माहिती काही घेतली असेल पोलिसांकडून, ती अधिकृत नेमकी काय माहिती आहे, त्या संदर्भात काय सांगाल? प्रायमरी इन्फॉर्मेशन बघता पर्सनल रागाने वगैरे केलेला हा असा अटॅक वाटतोय, म्हणजे जीव घेणा हल्ला किंवा जीव घ्यायचाच आहे या दृष्टीने हल्ला केलेला आहे असं वाटत नाहीये। परंतु पुन्हा मी तेच सांगेन की एकदम प्रायमरी स्टेजवरती इन्व्हेस्टिगेशन आहे। ती व्यक्ती सापडल्याच्या नंतर त्याची कारणं समोर येतील, परंतु ह्याच्यामध्ये अजूनपर्यंत तरी कुठल्या गँगचं वगैरे असे इन्व्हॉल्वमेंट अशी वाटत नाहीये। अजूनपर्यंत जी काही प्रायमरी इन्फॉर्मेशन पोलीस डिपार्टमेंटच्याकडनं मी घेतलेली आहे त्यामुळे पर्सनल कारणामुळेच हे अटॅक झालेलं दिसतंय। सैफ अली खान यांच्या तब्येतीविषयी काही विचारपूस केलेत तुम्ही? ते आउट ऑफ डेंजर आहेत, त्यांना त्यांच्या जीवाला कुठलाही धोका नाही। त्यांच्यावरती छोटी एक सर्जरी सध्या चालू आहे आणि ती प्रायमरी इन्फॉर्मेशनच्या म्हणजे त्यांना जे ऍडमिट ज्या स्टेजला केलं होतं आणि आता त्यांची सर्जरी चालू असताना ही आउट ऑफ डेंजर, त्यांच्या जीवाला कुठला धोका नाही। योगेशजी, 2 अँगल जे आहेत या संदर्भातले ते मांडले जात आहेत, ते म्हणजे एक म्हणजे चोरीसाठी म्हणून हे चोर शिरलेले होते, त्यानंतर हल्ला झाला। काही ठिकाणाहून अशी माहिती मिळते की काही वैयक्तिक कारणं होती, पर्सनल वाद होते, त्यामुळे हा हल्ला झालाय। तुमच्यापर्यंत काय माहिती पोहोचली, अधिकृत माहिती पोहोचली आहे का? नाही, अजूनपर्यंत इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। ती व्यक्ती जोपर्यंत सापडत नाही, त्याच्यासोबत कोण जोडीदार होते का, तो एकटाच होता, ही सगळी माहिती अजून गोळा करणं चालू आहे। इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झाल्याच्या नंतर त्याच्यावरती बोलणं योग्य राहील।
बरं, एक शेवटचा प्रश्न असा विचारतो, वांद्रे परिसरामध्ये आतापर्यंत 3 हाय प्रोफाईल घटना घडल्यात. बाबा सिद्दीकी यांचा खून, सलमानच्या घरावरचा गोळीबार आणि आता सैफ अली खान याच्या घरात घुसून त्याच्यावर झालेला हल्ला. वांद्र्यामध्ये या घटना का वाढतायत असं वाटतं, आणि या जर वाढत असतील तर मग त्यासाठी काय उपाययोजना तुम्ही करणार आहात? तुम्ही शहरे विभागाचे गृहराज्यमंत्री आहात. नाही, मी ज्यावेळेस पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये ज्यावेळेस मी आढावा घेतला होता त्यावेळेला सेन्सिटिव्ह एरियाज जे आपले मुंबईमध्ये आहेत किंवा आपल्या पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये सेन्सिटिव्ह एरियाज जे आहेत आणि मुंबईमधले जे असलेले सेन्सिटिव्ह एरियाजमध्ये आपल्याला ऍडिशनल आपल्याला सिक्युरिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने काय तिथे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं लागेल यासाठीची एक टिप्पणी मी तयार करून घेतलेली आहे. नक्कीच मुख्यमंत्री साहेबांकडे आम्ही ती सादर करून अशी जे सेन्सिटिव्ह एरियाज आहेत जिथे हाय प्रोफाईल लोक वगैरे राहतात तिथे अजून सिक्युरिटी टायटन करायच्या दृष्टीने काय इन्फ्रास्ट्रक्चर उभं करतं ह्यासाठी आमची पावलं आम्ही उचलतोय. नक्कीच भविष्यात आपल्याला बदल दिसेल. बरं, धन्यवाद योगेशजी, तुम्ही पुढारी न्यूजची ही सविस्तर बातचीत केली त्याबद्दल.